दुसरा आहे तो परवानगी दरवाजा। या दुसऱ्या दरवाजावर परवानगी घेतल्याशिवाय आतमध्ये जाता येत नव्हतं, म्हणून या दरवाजाला परवानगी दरवाजा असं म्हणतात। तिसरा नावाप्रमाणे प्रशस्त असा हत्ती दरवाजा आहे। चौथा आहे तो पालखी दरवाजा आणि पाचवा आहे तो शिपाई दरवाजा। हे 5 दरवाजे पार केले आणि आतमध्ये गेलो की आपण पाहतो शिवाई देवीचं मंदिर। या मंदिरामध्ये मूळ तांदळा आणि पाठीमागं मेघढंबरी स्वरूपामध्ये देवीची सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे। जुन्नर शहरामध्ये काही प्राचीन लेणी आहेत, त्यातली काही लेणी आपल्याला गडाच्या तिन्ही दिशेला पाहायला मिळतात। मंदिरापासून वरती जाण्यासाठी आपल्याला 6व्या दरवाजावर यावं लागतं, तो म्हणजे फाटक दरवाजा, आणि 7वा आहे तो कुलाबकर दरवाजा। आता आपल्याला तुम्ही आता पाहिलं असेल त्या बाजूला साखळीची वाट ही प्रकाशमय होताना दिसली। तर पूर्वीच्या काळामध्ये गडावर जाण्यासाठी त्या मार्गाचा वापर केला जायचा, दोरखंड टाकले जायचे। सध्याची मुलं या कातळामध्ये खोदलेल्या अरुंद वाटेवरचा वापर जास्त प्रमाणात ट्रेकिंगसाठी करतात। धनधान्याचं कोठार म्हणजे गडावरचा हा अंबरखाना, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय म्हणून मोती टाकी आणि गंगा यमुना टाक्या अशा पाण्याच्या टाक्या आहेत। ही पारशी शिलालेख असलेली कमानी मशीद, या मशिदीखाली ही पाण्याची टाकी आहे। आणि त्या मशिदीच्या थोडंसं पुढं गेलो की आपण गडावरचा सरकारवाडा पाहतो। या सरकारवाड्यामध्ये पूर्वी महत्वाच्या व्यक्तींचं निवासस्थान होतं। आणि या सरकारवाड्याच्या शेजारी छोटीशी वास्तू आहे, ती म्हणजे शिवजन्मस्थान। याच वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीया शुक्रवार सूर्यास्तानंतर म्हणजे दिनांक 19 फेब्रुवारी 1630 या रोजी या वास्तूमध्ये राजांचा जन्म झाला। शिवनेरी गड आणि शिवाई देवी यावरून बाळराजांचे नाव शिवाजी राजे असं ठेवण्यात आले। या शिवजन्मस्थानाच्या थोडंसं पुढं गेलो की गडावरचा पाहण्यासाठी प्रशस्त असा बदामी तलाव आहे आणि त्या तलावामध्ये दगडी खांबाची रचना केलेली आहे। या दगडी खांबाने पाण्याची पातळी मोजली जाते। हा गडावरचा शेवटचा टोक आहे तो कडेलोट। आपण रायगडवर पाहतो तो टकमक टोक आणि शिवनेरीवरचा हा कडेलोट। या कडेलोटावरून पूर्वी गुन्हेगारानं गुन्हा केला तर त्याला त्यातून खाली ढकलून देण्याची शिक्षा केली जायची, पण महाराजांनी कधीही कुणालाही अशी शिक्षा केली नव्हती। गडावरती सगळ्यात उंच भागावर आहे तो कोळी चौतरा, ईदगाह आणि मस्जिद। तर शिवजन्मस्थान पाहिलं, पुढं पाहणार आहोत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज